या किसान प्रदर्शनामध्ये शेतकऱ्याची नजर शोध घेते ते अशा यंत्राची की ज्याच्यामुळे मजूर टंचाईवर तो मात करू शकेल। कारण दिवसेंदिवस वाढती असणारी मजुरी आणि त्याच्यामध्येच मजूर टंचाईचा प्रश्न, त्याच्यामुळे इथे शेतकरी ज्या पद्धतीच्या यंत्राचा शोध घेतात असंच एक यंत्र या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळतं। ते आहे ऊस लागवडीचं यंत्र। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ते या यंत्राद्वारे मजूर टंचाईवर मात करू शकतात। काय सांगशील मला की कशा पद्धतीचं हे यंत्र आहे आणि काय शेतकऱ्यांना तुम्ही देऊ शकता? सर, हे यंत्र आपण शेतकऱ्यांना मजूर टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेलं आहे। एकाच वेळी ऊसाला सरी पाडणं, ऊस कट करून जमिनीत सारख्या अंतरावरती टाकत जाणं आणि ऊसाला खते देणं हे सगळी कामे आपण या यंत्राद्वारे एकाच वेळी करू शकतो। साधारणपणे पारंपरिक शेतीच्या पद्धतीमुळे शेतकऱ्याला 1 एकर ऊसाची लागवड करण्यासाठी 10 मजुरांना 2 ते 3 दिवस लागतात। या यंत्राद्वारे आपण 2 ते 2.5 तासामध्ये 1 एकर ऊसाची लागवड केवळ 2 मजुरांच्या आधारे करू शकतो। आपल्याला फक्त 2 मजुरांची आवश्यकता असते आणि हे यंत्र संपूर्णपणे ॲडजस्टेबल असल्यामुळे 2 सऱ्यांमधील अंतर आपल्याला पाहिजे असेल तेवढे कमी जास्त करू शकतो आणि 2 ऊसांमधील अंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो। ऊसामध्ये 1 डोळा पद्धत, 2 डोळा पद्धत, पट्टा पद्धत हे सर्व व्यवस्था आपण एकाच वेळी केली आहे। बस्ताळी उद्योग समूह कोपरगाव या कंपनीने जी जगात 40 देशामध्ये प्रॉडक्ट एक्सपोर्ट करते त्या कंपनीने हे यंत्र बनवलेलं आहे। यंत्राची किंमत फक्त 1,05,000 रुपये असून यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे। जे शेतकऱ्यांना जमीन जास्त आहे, ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर हा भाडे तत्व पद्धतीने करतात त्या शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अतिशय उपयुक्त आहे। हे यंत्र 2 ते 2.5 तासामध्ये 1 एकर ऊसाची लागवड अतिशय आरामशीर करू शकते। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने यांनी ऊस लागवडी करता मजुरांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारचे अनेक यंत्र अवजारं या किसान प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकतात। 16 तारखेपर्यंत हे किसानचं प्रदर्शन सुरू राहणार आहे। अजूनही आपण इथे भेट दिली नसेल तर आवर्जून या किसान प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी आणि हे तंत्रज्ञान जाणून घ्यायलाच हवं। अविनाश पवार, पुणे, भारत फॉर इंडिया।